अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। वणीत विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन, शेकडोंचा सहभाग। वणी शहरातील भीषण पाणी समस्या, वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न इत्यादींवर तोडगा काढण्यासाठी 13 जून रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलन झाले। संजय खाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व समर्थकही उपस्थित होते। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला। एका आठवड्यात प्रशासनाने या समस्येवर योग्य ती कारवाई केली नाही तर काँग्रेसतर्फे उपोषण केले जाईल, असा इशारा संजय खाडे यांनी दिला आहे। वणी शहराची पाणी समस्या सोडवण्यासाठी रांगणा भुरकी येथे वर्धा नदीवर पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र ही योजना कुचकामी ठरली। या ठिकाणी कायमस्वरूपी विहिरीचे बांधकाम करावे, या योजनेला एक्सप्रेस विद्युत फीडर जोडण्यात यावा, वणी शहरात व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत। आंदोलनात ॲडव्होकेट देविदास काळे, राजाभाऊ पाथरकर, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहोकर, प्रमोद वासेकर, प्रकाश मैकलवार, नंदकुमार आसुटकर, वंदना आवारी, संगीता खाडे, साधना गोहोकर, निलिमा काळे, रवी धानोरकर, सुनील वरारकर, प्रवीण बदनमवार, रवी पोटे, अशोक चिकटे, तेजराज बोढे, जयसिंग गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, उत्तमराव गेडाम, गीत घोष, सय्यद सपाट, बाबाराव चौधरी, प्रफुल्ल उपरे, सुरेश बनसोड, वामनराव कुचनकर, राकेश खुराना, इजहार शेख, डैनी सेंड्रावार, अमित सांगे, अलका महाकुलवार, आशा टोंगे, सविता रासेकर, किरण कुत्तरमारे, मंदा सोनारकर, प्रेमनाथ मंगाम, सुरेश रायपुरे, विकेश पानघाटे, अनिता डंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व काँग्रेस कार्यकर्ते तसेच काँग्रेस समर्थक, वणी शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। वणी तालुका प्रतिनिधी वैभव राजूरकर।